जरीपटका पोलीस ठाण्याअंतर्गत एकाच व्यक्तीने 3 जणांवर चाकूने हल्ला करून जखमी केले। तथागत चौक परिसरात असलेल्या बारमधून आरोपी दारू पिऊन आला व त्याने पानठेल्याजवळ धिंगाणा घातला। अभिषेक करकसे, शुभम करकसे, नयन रामटेके असे जखमीचे नाव आहे। घटनेच्या वेळी कपिलनगर बीट मार्शल तिथून जात असल्याचं बघून आरोपीने पळ काढला, मात्र पोलिसांनी त्यांना निष्पन्न केलं असून आरोपीचा शोध सुरू आहे। आज दुपारी 12 वाजेच्या दरम्यान एक घटना झाली। प्राथमिक माहिती अशी आहे की एक बार आहे तिथे तथागत चौकाच्या जवळ, आणि त्या बारच्या तिथे काही लोक दारू पिऊन खाली पानठेला आहे तिथे जाऊन त्यांनी भांडण केलं। ज्याचा पानठेला आहे त्या अभिषेक तरकसे याच्यासोबत भांडण केलं। मग हे अभिषेक तरकसेने त्याचे भाऊ आणि इतर मित्रांना बोलून सुगतनगरमध्ये हे जे आरोपी होते ज्यांनी भांडण केलं त्यांच्या घराकडे गेले आणि तिथे त्यांची पुन्हा भांडण झाली। त्यामध्ये एका आरोपीने चाकूचा वापर करून हे अभिषेक तरकसे, शुभम तरकसे आणि त्यांच्यासोबत एक नयन रामटेके होते यांना स्टॅबिंग केली तिथे। परंतु ही घटना होत असतानाच आपले कपिलनगरचे बीट मार्शल तिथून पेट्रोलिंग करत जात होते, तर त्यांनी बघितल्यानंतर आरोपी तिथून पळून गेले। परंतु आपल्या बीट मार्शलने अगदी प्रॉम्प्टली तिथून लोकल हेल्प घेतली आणि त्यांना तात्काळ दवाखान्यात पोहोचवलं। त्याच्यामुळे ते तिघही जे जखमी आहेत सध्या ते तिघही स्टेबल आहेत, तर त्यांच्यावर डॉक्टर देखील उपचार करत आहेत आणि आरोपींचेही नाव निष्पन्न झालेले आहेत। लवकरात लवकर आरोपी आपल्या कस्टडीमध्ये असतील। थँक्यू।